आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते उज्ज्वला अनिल गोसावी मॅडम आहेत. यांचं बॅकग्राऊंड थोडं सांगायचं म्हटलं तर ह्या तशा इंजिनिअर आहेत. त्यांनी बी सिव्हिलमध्ये केलेलं आहे आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग जिओ टेक्नॉलॉजीमध्ये केलंय, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधनं. त्या पार्टनर आहेत आता क्लाइंबर इंजिनिअरिंग्समध्ये आणि त्यांची स्वतःची क्लाइंबर सिस्टम्स नावाची कंपनी आहे पुण्यामध्ये. त्याचबरोबर त्या डिरेक्टर सुद्धा आहेत. क्लाइंबर एन्व्हायरो सोल्युशन्स ही LLP आहे पुण्यामध्ये आणि त्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी एक्सटर्नल इंडस्ट्रियल गाईड म्हणून सुद्धा काम बघत आहेत. लेक्चरर पण आहेत ते वेगवेगळ्या कॉलेजेसवरती. त्याचबरोबर मॅडमला काही अवॉर्ड्स सुद्धा मिळालेले आहेत. मराठी एंटरप्रेन्युअर नेटवर्क फोरमचा आदर्श उद्योजिका 2019 हा अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चर पुणे यांच्यातर्फे रमाबाई जोशी अवॉर्ड 2019 फॉर वुमन एंटरप्रेन्युअर हा पण त्यांना मिळालाय. राईस डिहस्क मशीन ह्या त्यांच्या प्रोजेक्टसाठी आणि त्यांचा एकूण 14 वर्षाचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे आणि याचा फायदा नक्की आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडनं मिळणाऱ्या माहितीमधनं होणार आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर योगेश कुलकर्णी सर पण आपल्यासोबत आहेत. सर मॅडमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि मग आपल्याला वेगवेगळे पैलू प्रोडक्शनचं प्लॅनिंग आणि बाकी त्यातले आपल्याला यातनं उलगडतील. आणि तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील की आता मी कशी सुरुवात करायची प्रोडक्शन किंवा बाकी सगळ्यासाठी, तर त्याच्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मॅडमकडनं त्यांच्या अनुभवातून नक्की मिळतील. तर मी योगेश सरांना विनंती करतो की सर तुम्ही इंटरव्ह्यू सुरू करावा. सगळ्यात पहिल्यांदा उज्ज्वला गोसावी आणि त्यांचे पती अनिल गोसावी हे दोघेही माझे क्लासमेट आहेत आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये आम्ही दोघेही बरोबर होतो आणि त्यामुळे मला त्यांचा प्रवास हा सगळा तसा मला माहिती आहे. पण मला बऱ्याच गोष्टी ह्या नव्याने त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत आणि म्हणून खरं मी सांगितलं की मीच हा इंटरव्ह्यू घेतो आणि मीच जरा उज्ज्वला गोस्वामीशी गप्पा मारतो असं मी सचिनला मुद्दामून सांगितलं होतं. तर उज्ज्वला, तुमच्या व्यवसायाची सुरुवात केव्हा झाली, म्हणजे कशी झाली, त्याबद्दल थोडं सांगा. तसं बघायला गेलं तर व्यवसायाची सुरुवात ही अगदी 93-95 सालापासूनच झालेली आहे. कारण अनिल गोसावी ह्याने स्वतःच त्यावेळेला साधारण 97च्या सुमारास पॉवर टिलर तयार केला होता आणि त्यावेळेला त्याने एका यांच्याबरोबर पार्टनरशिप केली होती आणि पॉवर टिलर तयार करत होता आणि त्याच्या डोक्यात तोच विचार होता की आपल्याला नोकरी नाही करायची, आपल्याला फक्त बिझनेस करायचा आणि हे प्रॉडक्ट्स तयार करायचे, असं तिथून सुरुवात होती. पण ती समहाव त्यावेळेला पॉवर टिलर तयार केला आम्ही. नंतर आम्ही एक्झिबिशन मध्ये पण ठेवला द्राक्ष बागायतदार संघाच्या देवगौडा, त्यावेळेला एक्झिबिशनच्या इनॉग्रेशनला आले होते. असं त्यावेळी तिथूनही सुरुवात आहे की करायचं तर आपल्याला शेतीची प्रॉडक्ट करायचे, हे डोक्यात तिथून होतं. प्रोडक्शनला उशीर झाला, तो 2006 पासून सुरू झाला. म्हणजे 2000 आणि सुरुवात म्हणजे कशी झाली, म्हणजे पहिली ऑर्डर कशी मिळाली किंवा सुरुवात कशी झाली? म्हणजे मला पॉवर टिलरचं मला माहिती आहे की इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोजेक्ट केला होता, याबद्दलही कल्पना आहे. पण हा काय म्हणतात ना, सुरुवात नेमकी कशी झाली? सुरुवात अशी झाली की नेहमीप्रमाणे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आणि आपल्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी सोबत असल्यामुळे त्याने सुरुवातीला मी लेक्चरशिप केली आणि त्याने डिझायनिंगची कामं केली, ती कंपन्यांबरोबर, वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर. आणि डिझायनिंगची कामं करताना तो त्या कंपन्यांना कस्टमाइज सोल्युशन देत होता. मग कस्टमाइज सोल्युशन देत असल्यामुळे कस्टमाइज सोल्युशन स्वतः डिझाईन करायचं, त्याच्यानंतर दुसरीकडून तो एक तयार करून घ्यायचं किंवा डेव्हलप करून घ्यायचं आणि त्या कंपनीला द्यायचं, अशी कामं तो करायचा. मग हळूहळू एवढ्या कंपन्यांशी रेपो तयार झाला आणि मग त्या लोकांचं म्हणणं पडलं की तूच डिझाईन करतोय, सगळे रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्याच आहे, तर डेव्हलप तुझ्याच इथे होऊ दे. अशी ती एक संधी मिळाली आम्हाला. आणि मग 2006 मध्ये परत अजून एक त्याला कारणीभूत ठरलं की त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो घरी राहिला, 6 महिने घरी राहिला. मग घरात बसून करायचं काय, मग आपली स्वतःची कंपनी चालू करू. तर त्या ऍक्सिडेंट पासून आमची स्वतःची कंपनी सुरू झाली, ती घरात बसून. नाही, पण सुरुवातीला तुम्ही जे कामं घेत होतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, मग ते करताना तुम्ही काही कंपनी फॉर्म केली होती का, काय होतं तुमचं, कसं काम करायचे तुम्ही? सुरुवातीला जस्ट पासआउट झाला? जस्ट पासआउट म्हणजे माझा 3 वर्ष पॉवर टिलरच्या आणि त्याच्या सगळ्याच्या प्रयोगातच गेले, पण 3 वर्षात तो प्रयोग फसला. म्हणून मग याने डिझायनिंगचे कामं सुरू केली. पण त्यावेळेला स्वतःची कंपनी अशी ऍज सच नव्हती, हा पर्सनल लेवलला करून द्यायचा.
पण हा जिथेही थांबायचा, ज्यांच्याकडे हा प्रोडक्शन करायचा म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट करायचा, तर त्या लोकांची कंपनी होती. डिझायनर म्हणून हा काम करायचा. म्हणजे ते वैयक्तिक बेसिसवर असं होतं, म्हणजे त्याला क्लायंबर नाव नव्हतं तेव्हा, त्याला क्लायंबर असं नाव नव्हतं. अनिल गोसावी फक्त तेव्हाच दिलेलं होतं, जे बरोबर एक्झिबिशन आहे. मध्ये ठेवलं. पण डिझायनर म्हणून मग ते कसं पैसे लोकांची जी ऑर्डर मिळायची हो हो, ते जे ते काही डिझाईन वैयक्तिक नावावर घ्यायचे का? नाही, ते स्वतःच्या नावावर त्यावेळेला घेत होता, कारण अशी ऍज सच फर्म त्याने तयार केली नव्हती. आणि खऱ्या अर्थाने फर्मची सुरुवात आमची 2006 मधून झाली. पण आमच्या कंपनीचं नाव क्लायंबर इंजिनिअरिंग हे जे एक नाव आहे, त्याचा MIDC प्लॉट याने 93 सालीच घेऊन ठेवलेला होता. आणि बरं, आणि मग आता क्लायंबर रजिस्टर झाल्यानंतर पहिली ऑर्डर कुठली मिळाली तुमची, इंडिपेंडेंट स्वतः तुम्ही घेतलेली? म्हणजे तुम्ही फ्रीलान्स करत नाहीयेत, पहिला टप्पा तुमचा फ्रीलान्सिंगचा होता की तुम्ही दुसऱ्यांकडनं ऑर्डर घेऊन त्यांच्याच वर्कशॉप मध्ये करून देतायत, आणि थोडक्यात ते इंडिव्हिज्युअल म्हणूनच अनिल गोसावी असं इंडिव्हिज्युअल म्हणून आणि तुमचा सपोर्ट असं म्हणून ते सुरू झालं. ऑफकोर्स मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे, पण आता क्लायंबर म्हणून ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मधनं बरा झाला आणि आता व्यवसाय सुरू केला क्लायंबर म्हणून. मग तेव्हा पहिली ऑर्डर कुठली मिळाली आणि त्याबद्दल थोडं सांगा ना, की काय काय अडचणी आल्या किंवा. पारी कंपनीची मिळाली, कारण त्यावेळेला पारी कंपनी नुकतीच सुरू झालेली होती आणि त्यांचं शीट मेटल हा जो प्रकार होता त्याच्यासाठी त्यांना ऑन असेंब्ली बऱ्याच वेळा हे लागायचे काम, शीट मेटलची लागायचे डिझायनिंग. तर हा ऑन असेंब्ली जाऊन त्याचे माप घेणं म्हणतो आपण अगदी याच्या दृष्टीने, तर अशा दृष्टीने तो ते मेजरमेंट घेऊन स्वतः त्याचं डिझायनिंग करून शीट मेटलचे कस्टमाइज सोल्युशन तो कंपनीला देत होता. अशी ती सुरुवात होती. पण मग सुरुवातीला काही हे करताना काही त्रास झाला का किंवा काही अडचणी आल्या का तुमच्या सगळ्या? सगळ्यात पहिली गोष्ट, सुरुवातीला जागा आम्हाला मिळाली, कारण वडिलांनी घेतली होती. आम्ही सांगितलं होतं वडिलांना की आम्ही भाड्याने, तुम्ही तिथे प्लॉट घ्या, आम्ही भाड्याने घेऊ, म्हणून जागा होती आपल्याला. पण मशीन आम्ही सेकंड हँड आणल्या होत्या जुन्या बाजारातनं, त्या दुरुस्त करून 2च मशीन होत्या, एक तर बेंडिंग मशीन होती आणि एक ड्रिलिंग मशीन होती. सुरुवात अशी झाली की हा सकाळी 3 वाजेपर्यंत कंपनीत असायचा, म्हणजे आपल्या स्वतःच्या, आणि 3 नंतर हा मार्केटिंगला जायचा. ते संध्याकाळी मग 6, 6:30, 7 पर्यंत असं ते सुरुवात आमची होती. आणि मग परत आपल्या इथे जॉब करायचे, त्यांना द्यायचे, असं करून ते सुरुवात झाली. पण मग मॅन्युफॅक्चरिंग किंवा आता तुम्ही 2च मशीन्स होते, पण मग काही अडचण नाही आल्या का? म्हणजे कारण एखादा, आता आम्ही आम्ही सगळे इंजिनियर बरेच जण आहेत आमच्याकडे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण खूप जण आहेत या ग्रुपमध्ये आता, आणि त्या सगळ्यांना असं वाटतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जर काम सुरू करायचं असेल तर खूप मोठं भांडवल लागतं, एवढा मोठा वर्कशॉप लागतो, आणि तुम्ही म्हणताय की एक बेंडिंग मशीन आणि एक ड्रिलिंग मशीन सुरुवात केली, मग कसं ते, म्हणजे कसं जमलं हे सगळं करायला? त्यावेळेला आमच्याकडे जे स्किल्ड वर्कर होते ते तेवढ्या लेवलचे स्किल्ड होते दोन्ही मुलं, आणि ते कुठल्याही प्रकारचा जॉब कसाही असू दे त्या छोट्या बेंडिंग मशीनवर अगदी परफेक्ट काढत होते. आणि साधारण वर्ष 1.5 वर्षानंतर मात्र आम्ही कटिंग आणि बेंडिंग या दोन्ही मशीन घेतल्यात. त्यावेळेला आम्ही कर्ज केलं होतं. यंत्र निर्माण म्हणून इथे एक संस्था आहे, त्या संस्थेचं आम्ही कर्ज केलं त्या 2 मशीन्ससाठी, आणि मग त्या 2 मशीन्स घेतल्या. मग तिथून पुढे मग प्रवास व्यवस्थित सुरू झाला, पण सुरुवातीचा पॅच हा त्या 2च मशीनवर होता, आणि स्किल्ड लेबर सोबत असल्यामुळे ते आपल्याला शक्य झालं. आणि प्लस सेकंड थिंग, अनिल स्वतःच याच्यात असल्यामुळे, डिझायनिंग मध्ये असल्यामुळे, टूल तयार करणं किंवा जिग फिक्चर्स तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहित होत्या, त्यामुळे ते सोपं गेलं. आणि ते यंत्र तुम्ही म्हणतात की कोणाकडून तरी कर्ज घेतलं, ते काय होतं, म्हणजे कसं? ही एक पतसंस्था होती. त्यावेळेला आपले कुठेही स्वतःचे गहाण टाकायला बँकेकडे कुठल्याही प्रकारचे ऍसेट्स नव्हते, पण यंत्रनिर्माण ही सगळ्या उद्योजकांचीच एक संस्था आहे, पतसंस्था. आणि आम्ही त्यांच्याकडे मग प्रपोजल मांडलं की आम्हाला असे मशीन्स घ्यायचे आहेत, तर त्यांनी तेव्हा तो सपोर्ट केला होता आपल्याला, की ठीक आहे तुम्ही मशीनच हायपोथेक करा, आणि कर्ज दिलं होतं त्यांनी मशीन घेण्यासाठी. ओके, मग त्या मशीनवरच तुम्ही कर्ज घेऊन सुरुवात केली? हो हो, बरोबर. आता तुम्ही सध्या कुठल्या कुठल्या प्रकारचे उत्पादनं बनवता किंवा सेवा देतात, त्याबद्दल काही सांगाल? 2 प्रकारे झालाय प्रवास. एक तर पहिली गोष्ट, कंपन्यांसाठी काम करणं. कंपन्यांसाठी काम करता करता आम्हाला टाटा म्हणजे लिमिटेड, त्याच्यानंतर अल्फा लवाल, नंतर कल्याणी,
फोर्ज या सगळ्या कंपन्यांचा बऱ्यापैकी आम्हाला किंवा पॅकेजिंग इंडस्ट्रीचा अनुभव त्यावेळेला मिळाला. कंपन्यांसाठी काम केलंय आपण. कस्टमाइज सोल्युशन त्यांना आपल्या इथनं बनवून दिलेत. तर असा कंपन्यांबरोबरचा प्रवास हा एक आमचा सगळ्यात मोठा पार्ट होता, की ज्याच्यातनं आम्हाला खूप शिकायला मिळालं, वेगवेगळे फील्ड्स बघायला मिळाले आणि वेगवेगळ्या गोष्टी हाताळायला मिळाल्या या ऑटोमेशन इंडस्ट्री मधल्या. आणि 2014 पासूनचा आमचा प्रवास हा टोटल वेगळा आहे. कारण प्रत्येक वेळेला सुरुवातीपासून डोक्यात एकच होतं, की आपल्याला आपलं प्रोडक्शन कुठेतरी करायचंय. आपले प्रॉडक्ट कुठेतरी करायचे. कारण साधारण 2005च्या सुमारास ज्यावेळेला आम्ही आपली कंपनी 6-7च्या सुमारास कंपनी चालू केली होती 6ला. तर त्यावेळेला एक अशी संधी आली होती 5च्या सुमारास, की डिझाइन आमचे स्वतःचे शेतीचे जे प्रॉडक्ट्सचे डिझाइन आहेत, ते आम्हाला एका मोठ्या कंपनीने मागितले होते, की आम्ही तुम्हाला एक लमसम अमाउंट देतो आणि तुम्ही हे डिझाइन विका, त्याचं मार्केटिंग आम्ही करतो, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग. तर हे लक्षात ते आलं होतं, की आपल्या प्रॉडक्ट जे आहेत ते लोकांना आवडले. याचा अर्थ एवढी मोठी कंपनी आपल्याला जर मागते आहे हे सगळं, याचा अर्थ प्रॉडक्ट त्यांना आवडलेले आहेत आणि या प्रॉडक्टला मार्केट असणार नक्कीच. म्हणून आम्ही ते विकले नाहीत त्यावेळेला. आणि एकच लक्ष होतं आमचं, की आपल्याला हे प्रोडक्शन मध्ये सगळं आणायचं आहे. म्हणून मग साधारण 14 पर्यंत आम्ही सस्टेन का केलं, तर 2006ला कंपनी चालू झाली, 2008ची मंदी आली होती. त्यानंतर 2010ची मंदी आली आहे, जी आम्हाला कळेपर्यंत 2013 पर्यंत जाणवायला लागली, की अरे नाही, आता एक तर शटर तरी डाऊन करायला पाहिजे किंवा सस्टेन तरी व्हायला पाहिजे. मग अशी जेव्हा संधी आली, तर त्याच वेळेला 2013 साली आमच्याकडे बिलगेट फाउंडेशनचा प्रोजेक्ट आला आणि तो प्रोजेक्ट आपण सक्सेस केला. मग सक्सेस 2014 पर्यंत केल्यानंतर म्हणजे टॉयलेट तयार करायचं होतं ते बिलगेट फाउंडेशनसाठी आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी थायलंड ह्यांच्यासाठी आपल्याला त्यांच्या टेक्नॉलॉजीसाठी लाईव्ह टॉयलेट तयार करायचं होतं आणि हा विषय त्यांच्याकडे 2010 सालापासून चालू होता. पण लाईव्ह टॉयलेट त्यांच्याकडनं झालं नव्हतं. म्हणून ते आपल्याकडे आले, पण आपण त्यांना 7 महिन्यात करून दिलं. म्हणून माझ्या या छोट्याशा कंपनीला त्यावेळेला बिलगेट फाउंडेशनचे 4 टीम इथे येऊन गेल्या. म्हणजे उदाहरणार्थ त्याचे ऑल ओव्हर वर्ल्डचे हेड जे होते दुलाई कोने म्हणून, ते सुद्धा या कंपनीत येऊन गेले, की तुम्ही कसं काय करू शकलात एका टेक्नॉलॉजीसाठी लाईव्ह टॉयलेट. म्हणून ते स्वतः आले होते इथे बघायला. मग तिथून आम्हाला त्यांनी बिलगेट फाउंडेशनचं जे एक्झिबिशन झालं 2014ला दिल्लीला, तिथे आम्हाला त्यांनी संधी दिली एक्झिबिट करण्याची ते टॉयलेट ऍज अ मॅन्युफॅक्चरर. आणि मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला, की अरे आता ही खरी संधी आहे, की आपण प्रॉडक्ट या गोष्टीकडे जाऊयात. आता कंपन्यांची कामं नकोत. आता मला खूप प्रश्न पडले 2-3 तुम्ही सांगितल्यानंतर, आणि मी सगळ्या पार्टिसिपंटला पण सांगतो, की तुम्हाला प्रश्न काही असतील तर तुम्ही पण चॅट मध्ये टाका, मग मी तसं उज्ज्वला मॅडमना विचारू शकेल. माझा पहिला प्रश्न, तुमचा प्रवास तुम्ही आता सांगितलं की 3 टप्प्यांमध्ये झाला आता, की पहिला तुम्ही फ्रीलान्स म्हणून काम करत होतात, की जेव्हा तुम्ही कंपनी पण रजिस्टर्ड नव्हती आणि दुसऱ्याच्याच फॅक्टरी जाऊन तुम्ही सर्व्हिसेस देत होतात लोकांना आणि सस्टेन होत होतात. नंतर तुम्ही म्हटलात की कल्पना तुमच्याकडे आयडियाज खूप होत्या, पण तुम्हाला सस्टेन करायचं होतं. त्या आयडिया प्रत्यक्षात आणण्यासाठीच लागणारे रिसोर्सेस तुमच्याकडे नव्हते आणि म्हणून तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे कामं घेऊन स्वतःला सक्षम करत होतात तुम्ही त्या 2006 पासून 2013च्या कालावधीमध्ये. आणि नंतर मग तुम्ही प्रॉडक्ट्सवर आलात. तर प्रॉडक्टचा प्रश्न आपण नंतर घेऊ. पण तुम्ही मला सांगितलं की इंडिव्हिज्युअली फ्रीलान्सचं काम करत होतात आणि मला माहिती आहे तुम्ही दोघंही जण सीओईपी सारख्या मोठ्या पास झालात इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या, आणि आपली सगळीच मित्र जी होती ती सगळीच परदेशात गेली होती, चांगल्या कंपन्यांमध्ये जात होते चांगले सगळे. तेव्हा तर इंडस्ट्री बूम मध्ये होती, मला आठवतंय सगळं त्यामध्ये. मग 2007ची मंदी आली, तुम्ही 9-10ची मंदी सांगितली आणि मग 13 पर्यंत. आता हा सगळा जो आहे, तर कधी वाटलं नाही का असं की रिझ्यूम तयार करावा आणि जॉब मिळवावा, असं कधी वाटलं नाही का? का बरं पण असं म्हणजे? नाही, ते 2 गोष्टी होत्या, की गोल सेट होता, की आपल्याला कारण 2000 एक तर 93 साली याने स्वतः स्लॉट घेतला होता, त्यामुळे ह्याच्या डोक्यात ते फिक्स होतं, की आपल्याला आपले प्रॉडक्टच तयार करायचे. म्हणजे असे समजा अगदी मायूस होण्याचे प्रसंग जरी आले, तर हा फक्त तोंडाने हा मी आता जॉब करतो एवढं वाक्य तो बोललाय, पण तो जॉब करतो म्हणून सीव्ही पुढे सरकवला नाहीये कधी त्याने, कारण त्याला माहित होतं आपल्याला जॉबच करायचा नाहीये आणि प्रॉडक्ट पुढे न्यायचे. त्यामुळे तो विषय त्याने कधी पुढे केलाच नाही. आणि माझी गोष्ट अशी होती, की 2006 साली जेव्हा कंपनी चालू झाली,
तेव्हा अनिलची कंडिशन अशी होती की तो सकाळी जायचा कंपन्यांमध्ये, इकडे तो मटेरियल डिस्पॅच होत जायचं, चलनं जायची, बिलं जायची नाही, पैसे गोळा व्हायचे नाही, अशा सगळ्या सिच्युएशन एक साधारण 7-8 महिने मी बघितलं. आणि इथे प्रोडक्शनला कोणीच नव्हतं. मग अशा कंडिशनला मी त्याला म्हटलं की मी तिथे थांबते, बाकीचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट, टॅक्सेशन वगैरे सगळं मी बघू शकेल, मला काहीच इश्यू नाही येतात. तर आम्ही इथे येऊन मग त्या सिस्टिमायझेशन तयार केलं कंपनीत येऊन. परफेक्टली त्या दृष्टीने कंपन्यांची फॉलोअप घेणं किंवा चलन बरोबर बिलं जाणं, व्यवस्थित डिस्पॅच जाणं, अशा तऱ्हेने मग ते एक जबाबदारी मी इकडे घेतली. आणि मग त्याच्यामुळे कसं झालं की आपण एक कुठली तरी जबाबदारी घेतलेली आहे, ती आता खटकन बंद करायची, परत वेगळं काहीतरी करायचं. ह्यापेक्षा माझ्या माइंडमध्ये एकच होतं की एक पायरी चढलोय ना आपण, तर दुसरी चढायला हरकत नाही, परत 0 नाही करायचं. त्यामुळे नोकरीचा विचार नाही कधी आला. तुम्ही म्हणलात पहिल्यांदी, हो ना, पण तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहात. तुम्हाला घरचे म्हटले आता आमचे जे सगळे पार्टिसिपंट आहेत, सगळ्यांच्या घरून बरंच प्रेशर असतं आम्हाला की नोकरी केली पाहिजे. किंवा तुम्ही आता हे जे सांगताय की मी चलन करते किंवा अनिल फ्रीलान्स करतोय, म्हणजे त्यात असं स्थिरता अशी वाटत नाही ना, स्टॅबिल काही असं म्हणतात ना की स्थैर्य वाटत नाही, काय सेटल होत आहे असं वाटत नाही ना तेव्हा. मग तो सेटल, मग ते कसं सहन केलं मग तुम्ही, म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांनी किंवा 2 गोष्टी होत्या की आम्ही दोघंही आमच्या दोन्हीकडे घरात शिकलेले आम्हीच आहोत. म्हणजे माझ्या घरात मी मोठी मुलगी आहे माझ्या वडिलांची, मीच शिकलेले होते आणि वडिलांचा सपोर्ट असा होता की हे काहीतरी करतायत ना, मग सपोर्ट करा. त्यामुळे इकडच्या माझ्या फॅमिलीकडनं असा खूप त्रास नव्हता. म्हणजे इव्हन त्यांनी इथे भाडं घेताना थोडासा सपोर्ट केलाय आम्हाला की उशिरा आलं भाडं तरी चालतंय. ते या दृष्टीने त्यांनी सपोर्ट केलाय. तर माझ्या फॅमिलीकडनं तो असा प्रेशर नव्हतं की तुम्ही जे काय करता आहात ते चुकीचं करता आहात किंवा बिझनेस काय करायचा, नोकऱ्या करा. त्यांना एक माहिती होतं की हे काहीतरी करतायत आणि करतील काहीतरी. त्यामुळे इकडनं सपोर्ट नव्हता. आणि अनिलच्या घरून विषय असा होता की तो स्वतः शिकलेला एकटा. मग ते इतके सरळ होते की तू काहीतरी करतोय ना, बिंदास कर. तू काय करतो आहे ह्याच्यात कधीही ते शिरलेच नाहीत. किंवा तू सिक्युरिटी, तुला अमकं, मग तुझं कसं होणार, असं कधी झालंच नाही. त्याच्यामुळे तो इमोशनल बॅरियर जे म्हणतो ना, बॅगेजेस, की असं कसं सिक्युरिटी नाही, मग आमचं कसं होणार वगैरे, असं कधी झालंच नाही आम्हाला ते. आणि म्हणून आम्हाला हे सगळं आम्ही, कारण सस्टेन मग तुम्ही चुका आम्हीच करतोय, सस्टेन आम्हीच करतोय, जबाबदाऱ्या आम्हीच घेतोय. त्यामुळे ते सस्टेन होत गेलं दोघांचं. पण आता हा इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, की ज्यामध्ये कटिंग आहे, वेल्डिंग आहे, तुम्ही फॅब्रिकेशन करता आहात, तुम्हाला बऱ्याच हेल्पर्सची मदत घ्यायला लागते. आणि हा सगळा तसा बघितला तर हा आमचा पुरुष प्रधान असा व्यवसाय आहे. आणि त्यामध्ये तुम्ही कसं सिस्टीम बसवल्या किंवा काय म्हणतायत, तर ते काही फरक वाटला का असा, म्हणजे महिला म्हणून किंवा ह्या सगळ्या डील करताना? पहिली गोष्ट नाही, कारण मी पुण्यामध्ये आलेच मुळात याच्यासाठी होते की मला कलेक्टर व्हायचं होतं. त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशन हा जो पार्ट आहे तो पुरुष प्रधान असं कधी वाटलाच नाही. आणि पहिली गोष्ट अशी की वर्कर बरोबर काम करताना तर उलट मी इथे असल्यामुळे वर्करलाही एक रिस्पेक्ट राहिला की अरे नाही, मॅडमला काही कळत नाही, असं काही कधी झालं नाही. त्यांचा सुद्धा मला उलट सपोर्ट मिळाला आणि मला शिकायला जास्त मिळालं त्यांच्याकडनं. त्यामुळे तो विषय कधी आलाच नाही. आणि दुसरा प्रकार असा की माझं नेचर थोडंसं नाहीये लेडीज याच्याकडे की हा बापरे काही झालं की लगेच लेडीज पद्धतीने विचार करायचा आणि मग एकदम पाऊल मागे घ्यायचा, असं होत नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न मला नाही जाणवला. म्हणजे तुम्ही काय म्हणतात ना, कधी ते कारण एक्सक्यूज दिला नाही तुम्ही, म्हणजे की आम्ही महिला आहे म्हणून कधी एक्सक्यूज तुम्ही दिला नाही? म्हणजे अगदी दुसरा एक्सक्यूज की मी त्याच्याबरोबर काम करत होते तो पण मी कधी दिला नाही. बरं, आता तुम्ही जेव्हा ग्राहकांच्या एवढ्या ऑर्डर्स घेता, आणि स्पेशली तुम्ही म्हणतात ना कल्याणी, फोर्ब्स, पारी, हे सगळे तुम्ही मोठी नावं सांगितली, अल्फा लावल, आता ह्या ज्या काही सगळे कस्टमर असतात, कॉर्पोरेट स्पेशली, तर त्यांच्या बऱ्याच स्ट्रिक्ट डेडलाईन असतात किंवा तुम्हाला काम एवढ्या वेळेत पूर्ण करून द्यायचं आहे. आणि बऱ्याच वेळा छोट्या उद्योजकांना किंवा स्पेशली सुरुवातीच्या काळामध्ये हे खूप चॅलेंज असतं की सगळं प्लॅनिंग कसं करायचं, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांभाळायला लागत असतील, म्हणजे क्रेडिट पासून तर पर्चेसिंग पासून तर डिलिव्हरी पासून स्टॉक पर्यंत. तर तुम्ही कसं कस्टमरचं तुमच्या समाधान कसं करायचं आणि कसं नियोजन करायचं, त्याबद्दल थोडं सांगा.
सगळ्यात पहिल्यांदा मटेरियल माझी एक सिस्टीम लावली होती, की त्यांनी मला ड्रॉइंग्स पाठवले. आम्ही कारण त्यांच्या ड्रॉइंग्सवर काम करत होतो तेव्हा आणि त्यांना आम्ही ड्रॉइंग काढून द्यायचो, त्याच्यावर काम करायचो. तर त्यांनी जे काही पाठवलं असेल किंवा आम्ही जे काही डिझाइन केलं असेल, तेव्हा आम्ही त्याला इन्व्हर्ट करायचो. त्याच्यानुसार त्याचं मटेरियल प्रोक्यूर करून घ्यायचो आणि मटेरियल प्रोक्यूर केल्यानंतर त्याचं खाली डिस्ट्रिब्युशन व्हायचं लोकांना, की तुम्ही आता हे आपल्याला करायचं आहे. पण हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा इमर्जन्सी हा जो प्रकार आहे ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये तो येतोच. मग अशा वेळेला थोडंसं कमी जास्त होतात. पण सहसा ऑटोमेशन इंडस्ट्रीत अगदी कंपल्सरी डेडलाईन जो म्हणतो ना, असं खूप परफेक्शन नसतं. कारण 2 गोष्टी असतात, की ज्यावेळेला आपण त्यांचं एक काम रुटीनमध्ये ठेवत असतो, त्याच वेळेला त्यांची इमर्जन्सी पण आलेली असते. त्यामुळे काही गोष्टी बऱ्याच वेळेला ॲडजस्ट होऊन जातात ऑटोमेशनला. आणि आपण डिझाइन आणि कस्टमाइज सोल्युशनमध्ये असल्यामुळे मला तो एक थोडा बेनिफिट झाला, की अरे नाही, काही वेळेला आपल्याकडे स्वतःहून डिझाइन आणून ते करून घ्यायचे मध्येच. म्हणून तो थोडा एक बेनिफिट मिळाला. तर तिथे मला डेडलाईन साधताना फार त्रास नाही झाला. आणि कधी-कधी पण काही वेळेला होतो म्हणजे वर्कर येत नाही, लिमिटेड वर्कर असतात, वर्कर येत नाही. मग अशा वेळेला वर्करला थांबवून त्यांना हे ओव्हरटाईम देऊन अशा गोष्टी करून घ्याव्या लागतात. मग त्यावेळेला कंपनी आम्हाला अगदी 12-12 वाजेपर्यंतही थांबून चालवावी लागली. अगदी एकदा तर पारीच्या एका जॉबसाठी 1:30 वाजता उठवलं होतं आम्हाला. म्हणजे असंही होतं त्यावेळेला. आणि फंडिंग हा जो प्रकार आहे, तर आम्ही पण हळू-हळू शिकत गेलो, की सुरुवातीला कंपन्या पैसे काढून देत होत्या. तर साधारण 2 महिन्याचा जर त्यांनी आमच्याकडनं क्रेडिट पिरियड घेतला असेल, तर 3 महिने व्हायला आले, ते आम्हाला फंडिंग कमी पडायचं. मग अशा वेळेला हुंडी हा एक प्रकार त्यांनी आम्हाला सांगितला, की व्याजानेच पैसे, आमचेच पैसे फक्त व्याजाने आम्ही घ्यायचे आणि आपलं काम पुढे चालवायचं. असंही आम्हाला त्यावेळेला शिकायला मिळालं. काही वेळेला 2 महिन्यानंतर लगेचच आम्ही पैसे घेऊन टाकायचो. त्यामुळे व्याज द्यावं लागायचं नाही. ह्याही गोष्टी शिकलो. नंतर ओडी किंवा तुमचा सीसी करणं, अशाही गोष्टी शिकलो. अ, हे आता ओडी, सीसी आणि तुम्ही म्हणतात काय हुंडी सोडवणं, हे सगळं म्हणजे याचा तुम्ही कसा कोर्स केला, म्हणजे कुठे शिकला, कुठे तुम्ही हे सगळं नाही, कसं हे शिकला? ते लोकांनाच प्रश्न विचारायचे, की आता मला पैसे पाहिजेत आणि मग त्यांनी सांगायचं, की असं-असं आपल्याकडे एक सिस्टम आहे. म्हणून आम्ही मग त्यांच्याकडनं ती प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचो. पण जेव्हा बँकांचा विषय येतो, तर बऱ्याच वेळेला बँकांशी आम्ही मॅनेजर्सला जाऊन भेटायचो. तर तेव्हा ते सांगायचे, "सर," म्हटलं, "कमी पैसे पडतायत." किंवा ते म्हणायचे, "मॅडम, तुम्हाला सीसी करून घ्या, ओडी करून घ्या." सीसी म्हणजे कॅश क्रेडिट. आणि ओडी म्हणजे तुम्ही काहीतरी एफडी ठेवायची आणि त्याच्यावर ते तुम्हाला काही रक्कम मंजूर करतात 80% वगैरे आणि ती मंजूर केलेली रक्कम तुम्ही वापरायची, फेडायची, वापरायची, फेडायची. असं एक तेवढ्या दिवसापुरतंच तुम्हाला व्याज लागतं. अशा ज्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, तर हे मॅनेजरशी बोलल्यानंतरच कळतं. मग आम्ही तिथे जाऊन बसायचो, की असा-असा प्रॉब्लेम आहे, असं-असं आहे. तर ते कळत गेलं आम्हाला हळू-हळू. मला एक सांगा आता, कारण काय माहिती का, हे जे आता बरेच जण आमचे बिझनेसमॅन मुलं करतायत आणि ते करताना असं त्यांच्या लक्षात येतं, की हे जॉब ऑर्डर जे घेतात, तर त्यामध्ये मार्जिन खूप कमी असतं फॅब्रिकेशन काम, आणि कॉम्पिटिशन खूप असते आणि हो. हे मोठ्या कंपन्या खूप निगोशिएट करतात, खूप रेट पाडून घेतात आणि तिथेच खरं म्हणजे त्या फायनान्स टेक्निकली तुम्ही सुपिरियर असता, पण हो. फायनान्स मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच कंपन्या बुडतात, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग नीट न झाल्यामुळे. तर तुम्ही पैशाचं नियोजन कसं करायचं, म्हणजे स्पेशली शॉर्ट मार्जिनमुळे? सगळ्यात पहिली गोष्ट मी बिझनेसच्या दृष्टीने अगदी सांगेल, की तुम्हाला तुमचे पर्सनल म्हणजे काय असतं आपल्याकडे एक फंडामेंटल झालंय म्हणजे पूर्वी तुझी आणि माझी पिढी जी होती, तर त्या पिढीच्या आधीची जी पिढी काम करत होती त्यांना पैशांचा फ्लो चांगला होता. तोपर्यंत कंपन्या सुद्धा विचार करायच्या आणि पैसे वेळेला द्यायच्या. ही टेंडन्सी नंतर शिरकाव झालाय, की पैसे क्रेडिट वापरून घेणं, पैसे कमी देणं, तुकडे-तुकडे करत देणं आणि 6-6 महिने पैसे लांबवणं हा नंतर पार्ट सुरू झाला. सुरुवातीला कंपन्यांच्या पॉलिसीज तशा नव्हत्या. त्याच्यामुळे बिझनेस म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात कसं आहे, की 1 मशीन टाकले, 2 मशीन टाकले, मग काही 2 वर्षामध्ये एक घर झालं, एक गाडी आली. हा जो प्रकार आहे हा आत्ताच्या काळात शक्यच नाहीये. त्याला व्यवस्थित प्लॅनिंग असल्याशिवाय तो होणंच शक्य नाहीये. कारण कॉम्पिटिशनच प्रचंड वाढलीये आणि तुम्ही जो जॉब वर्क करता आहात, तर तो कुठल्या प्रकारचा करता आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये करता आहेत, हाही एक थोडं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. कारण प्रत्येक एकाच सेक्टरमध्ये तुम्ही गेलात, तर ते सेक्टर जेव्हा खाली येतं, तेव्हा तुमचे सगळेच भाव खाली आलेले असतात. मग ते लोकं तुम्हाला 4 पैसे, 5 पैशासाठी सुद्धा तुम्हाला सोडून दुसरीकडे जाऊ शकतात.
अशी कंडिशन होते. तर हे थोडा स्किलचा भाग आहे. एक तर पहिली गोष्ट त्या कंपनीचं काम टिकवून ठेवणं हाही एक स्किलचा भाग आहे. दुसरा असा की ऍट द सेम टाइम वेगवेगळ्या फील्ड मधल्या कंपन्या आपल्याला जोडत राहणं आणि असे निश गोष्टी शोधणं की जे आपल्याकडे होतील आणि दुसरीकडे होणार नाही. असं थोडंसं करत गेलं तर मग तसा प्रश्न येणार नाही फारसा. पण आता सध्याच्या काळात त्या गोष्टी होत आहेत. ओके. म्हणजे तुम्ही आता मला म्हणजे मुद्दे महत्त्वाचे सांगितले, मी फक्त सारांश करतो सगळ्यांसाठी म्हणून. एक तर तुम्ही सांगितलं की तुमचे सगळेच डोंट कीप ऑल एग्स इन वन बास्केट, म्हणजे तुम्ही फक्त काहीच एका सेक्टरवर डिपेंड राहू नका. तुमच्याकडे 2-3 सेक्टरच्या तुमच्याकडे क्लायंट असले पाहिजे. म्हणजे एखादा जरी कमी मंदीमध्ये आला तरी दुसऱ्याने तुम्ही जगू शकाल. नंतर तुम्ही मला हे पण सांगितलं की फायनान्शियलचं नियोजन करणं. इनफॅक्ट आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फायनान्स हा सेशन जो आहे ना, त्यावेळेस बऱ्याच जणांना कंटाळा येत असतो, म्हणजे एस्पेशली इंजिनियर्सचा तर कंटाळाच येतो त्यामध्ये. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते खूप महत्वाचं आहे. मी अजून त्याच्यात ऍड करते यश. ऍड काय करायचं आहे मला की इंजिनियर आहोत ना, तर एक आमच्याकडे आम्ही स्वतःची एक गमेंट असते आम्हाला की आम्ही इंजिनियर आहोत तर टेक्निकल इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा जो एक पार्ट आहे ना, तो जर आपण काढला, येस टेक्निकल इम्पॉर्टंट आहेच, कारण ते नॉलेज वापरल्याशिवाय तुम्ही काम नाही करू शकणार आहात. बट इट्स अन ओनली नॉलेज. तर बाकीचा जो आत्मा आहे ना बिझनेसचा, तो प्रॉफिट मार्जिन आहे, तुमचं अकाउंट आहे. ते जर व्यवस्थित नाही चाललं ना, तर बाकीचं टेक्निकली तुम्ही कितीही साऊंड असा, त्याचा फरक लगेच जाणवणार आहे तुम्हाला. उज्ज्वला मॅडम, वेल सेड, वेल सेड. क्लॅप फॉर यू. थँक्यू सर. व्यंकटेश आमचे मेंटर आहेत. ओके. आम्हाला सगळ्यांना बिझनेस प्लॅन करणं, फायनान्स करणं ते शिकवतात. ते आणि तेजस्विनी मॅडम दोघही जण या सगळ्याच आमच्या विज्ञान आश्रमाच्या ते मेंटर आहेत फॉर द फायनान्स आणि बिझनेस एंटरप्रेन्योरशिप मध्ये म्हणेल मी ओव्हरऑल. आणि बिझनेस आपण जेव्हा कन्सिडर करतो आहोत ना, तर इट्स अ इन्स्टिट्यूट विच मेक्स अ प्रॉफिट. टेक्निकल हा फक्त एक त्यातला भाग आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनला पैसा आधी सांभाळावा लागतो, मग बाकीच्या गोष्टी येतात. ओके. बरं, आता तुम्ही मध्ये म्हटलात ते बिल गेटचं तुम्ही काहीतरी टॉयलेटचं सांगत होतात. हा, आता मला सांगा की तुम्ही ऑटोमेशन करत होतात आणि ऑटोमेशन नंतर टॉयलेट्स. आम्ही खरं आता ऑटोमेशन म्हणजे काहीतरी एक हायटेक वाटतं. आता तुम्ही उद्योजक आहात, पण म्हणे काय म्हणतात ना, असं कसं एकदम इतकं डायव्हर्सिफाय की टॉयलेट कुठे आणि ऑटोमेशन काय तुमचं? म्हणजे कसं असतं की ऍज अ इंजिनियर, ऍज अ टेक्नोक्रॅट किंवा ऍज अ डिझायनर तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी आणि जास्त नसते. तुम्हाला त्यातनं सायन्स आणि टेक्नॉलॉजी शोधता आली पाहिजे. आता टॉयलेट्स हा विषय ज्या वेळेला आला, तर त्यांना एक लाईव्ह टॉयलेट करायचं होतं एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी थायलंडसाठी. ते लाईव्ह टॉयलेट असं करायचं होतं की जमीन खोदायची नाही, इलेक्ट्रिसिटी द्यायची नाही, रियूज ऑफ वॉटर पाहिजे, पॅथोजन फ्री, जे काय एफ्लुएंट बाहेर येईल ते पॅथोजन फ्री पाहिजे, CH4 हवेत सोडायचा नाही. मग ह्याच्यासाठी हे जे नॉर्म्स होते बिल गेटने घालून दिलेले होते की वी शुड रिइन्व्हेंट द टॉयलेट टाकी. ते टॉयलेट टँक वर इन्व्हेन्शन होतं आणि मग त्याच्यासाठी यांनी टेक्नॉलॉजी काय तयार केली होती, तर खालची टाकी जी आहे तिचं टेम्परेचर साधारण 50 ते 55 डिग्री पर्यंत राहिलं पाहिजे. मग ते उन्हाळ्यातही, हिवाळ्यातही, रात्री सुद्धा आणि दिवसा असं सगळ्या प्रकारे त्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं होतं. मग त्याच्यासाठी जे काय कंट्रोल सिस्टीम्स लागतात त्या आपण डिझाईन केल्या होत्या. CH4 बर्निंगच्या मेथड्स आपण तयार केल्या होत्या. त्यातनं जे एफ्लुएंट बाहेर येतं ते एफ्लुएंट बाहेर आलेलं जे आहे ते पॅथोजन फ्री असणार आहे, कारण 50 ते 55 डिग्री टेम्परेचरला सगळेच जीवजंतू मरतात. आणि जे काही पाणी बाहेर येईल ते रियूज होऊन आपण फ्लश टँकला घेतलं होतं. त्यामुळे टॉयलेट हा विषय आमच्यासाठी टेक्नॉलॉजी होता. तिथून बाहेर आलो, ज्या वेळेला आम्ही बिलगेट फाउंडेशनच्या एक्झिबिशन मधनं बाहेर आलो, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की ते जे करतायत बिल गेट्स आणि तो जो तो खरंच, मी सिव्हिल इंजिनियर आहे तर मला पटला, कारण आमची जी टाकी बांधकाम आहे ना, आम्ही वर्षानुवर्ष कित्येक वर्ष तशीच करतो आहोत, त्याच्यावर विचारच कोणी केलेला नाहीये. आणि तो बिलगेटने घेतलेला विषय अतिशय परफेक्ट होता. मग आमच्या लक्षात आलं की त्याचा फायदा भारताला पाहिजे. मग भारताला पाहिजे तर आमच्याकडे 1 लाख टॉयलेट, मग त्याच वेळेला अजून एक त्यांनी विषय मांडला होता की 1 लाख टॉयलेट तुमचे बनवायला आले पाहिजेत. म्हणजे 1000 टॉयलेट्स पर डे शुड बी मॅन्युफॅक्चर्ड.
आता जसं कार बाहेर येतात तसं जर टॉयलेट बाहेर आणायचं असेल तर तुम्हाला तशी टेक्नॉलॉजी, तशी डेव्हलपमेंट तुम्ही करायला पाहिजे. मग आम्ही तसे 16 प्रकारचे टॉयलेट्स तयार केले, जे जी गाडी फिक्चर मध्ये बसतील आणि पहिलं आणि शेवटचं टॉयलेट सारखंच असेल. वा, म्हणजे टॉयलेट पण तुम्ही फॅक्टरी सारखं ऑटोमेशन मध्ये करणार. Yes. ओके. आणि त्याचा जो छान. बेस आहे आणि आता इंडियन बेस, तो त्याला पाणी लागत नाही, तो फॅक्टरीतनच मिळतो डायरेक्ट. ओके, बर. म्हणजे कन्स्ट्रक्शन अवॉइड केले. हो. आता परत मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमचे क्वेश्चन्स चॅटमध्ये टाकत जा, आणि सचिन सर तुम्ही क्वेश्चन्स मध्ये मला पण सांगा, कारण मी सगळे वाचू शकणार नाही. मला तुम्हाला परत हे विचारायचंय की तुमचं आता म्हणजे टॉयलेटचं मला कळलं की ते बिल गेट फाउंडेशनची इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती, त्यात तुम्ही भाग घेतलात आणि तुम्ही तुमचं ज्ञान वापरून सोल्युशन शोधलं आणि ती एक आयडिया सुरू झाली. सगळ्यात मोठा जो मला दिसतो ना MSME पुढे, किंवा आता विज्ञान आश्रम पण छोटी संस्था आहे, मॅन पॉवरचं नियोजन करायचं. म्हणजे एखाद्या धंद्याला जे आपण मटेरियल, मशीन्स हे जे काही लागतं, तुम्ही मशीन्स बद्दल सांगितलं की हुंडी घेतली, 5 मशीन्स घेतले वगैरे वगैरे. मटेरियल्स बद्दल पण तुम्ही सांगितलं की तुम्ही कसं कस्टमरची CC करायचा. पण हे मनुष्यबळचं प्लॅनिंग तुम्ही नियोजन कसं करायचं, की तुम्ही त्यांना पगार द्यायला लागतो, तुम्हाला सांभाळायला लागतं, ऑर्डर येते नाही येत, कसं तुम्ही ते नियोजन करता? सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही खूप साऱ्या कंपन्यांची कामं करत होतो, साधारण 11-12चा पिरियड असेल तो, तर त्यावेळेला आपल्याकडे वर्कर्स खूप सारे होते आणि ते मॅनेजमेंट, कारण तेवढं काम होतं, याच्यामध्ये शिफ्ट मध्ये काम करायचो आणि तशा प्रकारे वर्कर सांभाळत होतो आम्ही. पण ज्यावेळेला आम्ही आता स्वतःच्या प्रॉडक्टकडे आलो आहोत 2014 पासून, तर तेव्हा आमच्या सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात आली की 2011च्या मंदीनंतर बऱ्याचशा कंपन्या छोटे ज्यांनी आपल्या छोट्या मशीन्स घेतल्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर तरी आहेत, किंवा कामं नाहीयेत लोकांना, असे खूप सारी लोक आहेत. आणि त्याच वेळेला अजूनही टाटा कंपन्यांची किंवा यांची जी पॉलिसी नंतर पुस्तकं वाचल्यावर लक्षात आलं की त्यांची पॉलिसी अशी आहे की ते असेंबल्ड त्यांच्याकडे करतात आणि ते व्हेंडर बेस तयार करतात. म्हणजे ज्यावेळेला आम्ही प्रॉडक्ट लेवलला आलो त्यावेळेला आम्ही पहिला पॉइंट तोच पकडलाय की ज्या छोटे उद्योजक आहेत, ज्यांच्याकडे छोट्या मशीन्स आहेत, ते व्हेंडर बेस असतील आपला, त्याच्यासाठी मला मशीन्स घ्यायला नको, मला मॅनपॉवर वापरायला नको. आणि आता मी फक्त वेंडर बेस तयार करून मशिनरी मी माझ्या इथे असेंबल करते आणि तेवढे वर्कर मी माझ्याकडे आता ठेवलेले आहेत. आणि मग हळूहळू ज्या वेळेला काम वाढतं त्यावेळेला आपण वर्कर शिफ्ट मध्ये लावू शकतो. पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट असंही करता येऊ शकतं. ते आहे ते मॅनपॉवर तुम्हाला रियूज करता येऊ शकते, किंवा ओव्हर टाइम असतात तसं देऊनही तुम्हाला करता येतं. पण आता माझा वेंडर बेस मी बेसच वापरते आहे. ओके. पण म्हणजे इनहाऊस मॅनपॉवर ठेवायचं कसं तुम्ही ते ठरवता का नाही ठरवत? काही मॅनपॉवर लागते? आहे माझी स्वतःची असेंब्लीची, पण मग त्या ठिकाणी मला एक सगळ्यात महत्वाचं पहिला डोक्यात हे ठेवावं लागतं की ते माझे जे वर्कर आहेत ते मला काम असो नाही तर नको असो, मी पगार द्यायलाच पाहिजे, त्यांची चूल पेटलीच पाहिजे, जेणेकरून त्यांचं ज्या वेळेला काम येईल तेव्हा ते मला प्रत्यक्ष वेळेला कामं येतात. म्हणजे मी काढलेले नाहीत वर्कर अजून पण, की स्वतः सांभाळते आहे ते. ओके, बरं. म्हणजे सगळे पहिल्यापासूनचे वर्कर्स तुमच्याकडे आहेत तिथे. राईट. कोविड मध्ये कसं केलं मग तुम्ही आता? कारण कोविड मध्ये बरेच जण, कोविड मध्ये तर सगळं बंदच होतं. 1-2 महिने मार्च आणि एप्रिल बंद होतं. जसंही आम्हाला मे महिन्यात परमिशन मिळाली तसं आम्ही 25 मे पासून मात्र चालू केलं. त्यामुळे वर्कर सुद्धा आलेत त्यावेळेला. त्यांनी पण असा भाव नाही केला, त्यांनी लेटर घेतलं आमच्याकडनं आणि ते स्वतः यायला सुरुवात केली. ते थांबले नाहीत की आता जाऊ देत, कोविड आहे मग नको जायला, असं नाही झालं. तुमच्या प्रोडक्ट्स पैकी तुम्ही आता सांगितलं टॉयलेट तुमचं एक प्रोडक्ट झालं, मग त्यानंतर अजून तुमचे कुठले प्रोडक्ट्स तुमचे आहेत आता? टॉयलेट हा जो प्रॉडक्ट केलाय तर त्याच्यात पण 16 प्रकारचे टॉयलेट्स आहेत. त्याच्यानंतर आफ्टर प्रोसेस ज्या टँक्स आहेत त्या 4 प्रकारच्या आहेत, बायो टँक्स वगैरे वगैरे असे आहेत. त्यानंतर आता प्रॉडक्ट म्हणून आम्ही राईस डिअस्किंग मशीन केले, जे विज्ञान आश्रमची टेक्नॉलॉजी आहे. तर ती सुद्धा मशीन तयार करताना टेक्नॉलॉजी वापरून रिडिझाईन करून ते जे मशीन तयार केलं त्याला या प्रोसेस पर्यंत नेलंय की त्याला आता पूर्ण इंडियामध्ये सबसिडी आहे.
आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याचं सर्टिफिकेशन आहे. या लेवल पर्यंत ते एक प्रॉडक्ट नेलेलं आहे. आता अजून एक प्रॉडक्ट पुढे या वर्षभरात ते 4 ते 5 प्रॉडक्ट येतील. त्यातलं अजून एक शेंगा फोडायचं मशीन आहे जे छोटं असेल 100 केजी पर अवरचं. आणि आता इथून पुढे जे प्रॉडक्ट्स येतील ते सगळे शेतीसाठीचे पोस्ट हार्वेस्टिंगचेच प्रॉडक्ट्स असतील. असं ते आमचा विजन आहे. कोणीतरी प्रश्न विचारलाय की बाथरूम तयार करायला किती दिवस लागतात? एक बाथरूम तयार करायला म्हणजे माझ्या डिझाईन करायला किती वेळ लागला आणि मग आता बनवायला किती वेळ लागतो असा प्रश्न आहे. नाही, मला नाही कळणार परत. नाही, तुम्ही जेव्हा टॉयलेट कॉम्पिटिशन साठी टॉयलेट बनवलं, हं? ते प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले? किती दिवस लागले मॅडम तुम्हाला? मला ते प्रॉडक्ट तयार करायला, पहिलं मॉडेल तयार करायला 2 ते 3 महिने लागले होते. कारण ते सगळं रिसर्च वर्क होतं आमच्यासाठी आणि समोरच्यांसाठी सुद्धा. पहिलं मॉडेल आम्ही 2 ते 3 महिन्यात तयार केलं. त्यानंतर मग त्यांनी पण त्याच्यात सुधारणा सांगितल्यानंतर दुसरं मॉडेल तयार केलं. असं 7 महिन्यात आम्ही पूर्ण मॉडेल तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये CH4 सहित बर्न केलेलं असलेलं मॉडेल होतं आणि सोलरवर होतं ते पूर्णपणे. अजून एक प्रश्न आलाय, तो असा आहे की म्हणजे तुम्ही त्याला थोडा वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतो. आता एवढं सगळं हे सगळे उचापती करणं, सगळं तुम्ही काय उचापती म्हणाले की हे बाथरूम बनवायचं, राईस डेस्किंग मशीन बनवायचं, हे करायचं. आता इन टर्म्स ऑफ आपण म्हटलं ना की नफा किंवा फायदा किती होतो, उत्पन्न किती मिळतं, तर याबाबत तुम्हाला काय वाटतं की हे समाधानकारक आहे का? म्हणजे याच्यात पैसे किती मिळतात हे कसं क्वांटिफाय कराल तुम्ही? घेतलेली मेहनत, पैसे? हो, मी आता एक्सपिरियन्सच्या दृष्टीने जर म्हटलं तर ज्यावेळेला मी लोकांचे काम करत होते किंवा लोकांसाठी डिझाईन करत होते, त्यावेळेला भाव लावणं, रेट लावणं हे त्यांच्या हातात होतं. ज्यावेळेला मी माझं प्रॉडक्ट तयार करते त्यावेळेला त्याचा रेट लावणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे माझं प्रॉफिट मार्जिन कसं असेल, मला कमीत प्रॉफिट मार्जिन वाढवता कसं येईल, म्हणजे उदाहरणार्थ मी एखादी समथिंग मटेरियल, लेबर वगैरे सगळ्या गोष्टी ऍड केल्यानंतर जर मी प्रॉफिट मार्जिन लावत असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस त्यात लावत असेल आणि त्याची एक व्हॅल्यू ठरवते, MRP ठरवते, तर ती MRP ठरवताना मला हेही माहिती आहे की मी जर ज्यावेळेला याच्याकडनं सप्लायरकडनं मटेरियल आणते तर त्याच्याकडनं क्रेडिट घेताना त्याला कमीत कमी कसं काय रेटमध्ये आणता येईल मला, कारण माझं प्रॉडक्ट आहे ना, ते कंटिन्युटी आहे, त्याला मार्केटिंग माझ्या हातात आहे. पूर्वी मला कंपन्या काम देतील की नाही ही भीती होती, आता मला ती भीती नाही. आता मला एक माहिती, मी मार्केटिंग केलं तर मार्केट पर्यंत पोहोचल्यावर लोक घेणार आहेत. तर हा फरक आमच्याकडे झालाय आणि प्रॉडक्टला नफा हा मी ठरवते आहे, तो माझ्या हातात आहे. तर तो अनुभव माझे दोन्ही वेगळ्या प्रकारचे आहेत की त्यावेळेला तुम्ही म्हटलं तसं की नफा कस्टमरच्या हातात होता, आता नफा माझ्या हातात आहे. पण मग अजून परत एक प्रश्न पडतो की आता राईस डिस्किंग मशीन आपण घेतलं, तर राईस डिस्किंग मशीन मध्ये जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती तुम्ही बनवत नाही, ती तुम्ही बाहेरून आणताय, किंवा त्याला लागणाऱ्या काही गिअर शाफ्ट किंवा अजून काही गोष्टी असतील त्या तुम्हाला बाहेरून आउटसोर्स करायला लागतात. काही गोष्टी तुमच्या इन हाऊस करायला लागत असतील. काही रोलर तुम्ही म्हणतात की आम्ही व्हेंडर्स बनवलेले आहेत, पण जेव्हा कस्टमर येतो तेव्हा कस्टमर म्हणतो की मला मशीन आता पाहिजे लगेच, तो मशीन त्याला लगेच हवं असतं. आता मग हे तुम्ही नियोजन कसं करता की मला कस्टमरला मशीन तर नक्की हवंय आणि ह्या प्रत्येकाचं तर लीड टाइम वेगळा असणार आहे. आता आम्ही काय केलं की आतापर्यंत एक साधारण वर्षभरापर्यंत आम्ही स्वतःच मशीन एक मशीन एक्स्ट्रा तरी ठेवायचो. आता हळूहळू 2-2 एक्स्ट्रा ठेवायला लागलो, मग 3-3 एक्स्ट्रा अशा तऱ्हेने एक्स्ट्रा मशीन्स ठेवायला लागलो. हा एक पार्ट झाला. आणि ह्या वर्षापासून डिस्ट्रीब्युटरशिप द्यायला लागलो, म्हणजे माझ्या डिस्ट्रीब्युटरकडे त्या एरियामध्ये कदाचित 2 मशीन नक्की असतील. म्हणजे तो एक पार्ट आम्ही करायला लागलो आहोत. तर त्या दृष्टीने आपल्याला विचार करायला लागतो की आपल्या मशीन्स आपण किती करायचे आहेत, 2 करून ठेवल्या, 5 करून ठेवल्या, तर ते नियोजन आता आम्ही करतो आहोत. तुम्ही एखादं प्रोडक्ट तयार केलं, जसं तुम्ही आता राईस डिस्किंग मशीन तुम्ही तयार केलं समजा, आणि ते आता वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं मार्केटिंग करण्यासाठी टेस्टिंग तुम्ही मग उल्लेख केला की आम्हाला काहीतरी सर्टिफिकेशन मिळालंय, तर त्याची आवश्यकता काय आणि तुम्ही ते कसं काय काय करायला लागलं तुम्हाला त्याच्यासाठी, त्याबद्दल थोडं सांगा. कसं असतं की ऍग्रीकल्चर
इम्प्लिमेंट्स असतील किंवा ऍग्रिकल्चर मशिनरीज असतील, या प्री हार्वेस्टिंग साठीची आणि पोस्ट हार्वेस्टिंगच्या मशीन्स असतील, जे काही असेल ऍग्रिकल्चरशी रिलेटेड ते सगळं, म्हणजे अगदी ट्रॅक्टर सहित सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्टिफिकेशन करून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी ICAR म्हणून गव्हर्नमेंटची एक संस्था आहे. तर ती जी कौन्सिल आहे की त्यांनी काही ठिकाणी त्यांचे स्वतःचे CII दिलेत, म्हणजे त्यांच्या इंजिनिअरिंग संस्था आहेत की त्या संस्थांमध्ये त्यांनी सर्टिफिकेशन करून देतात. आणि बऱ्याच आहेत त्या, म्हणजे प्रत्येक ऍग्रिकल्चर कॉलेज, उदाहरणार्थ तुम्ही जर घेतलं तर राहुरी ऍग्रिकल्चर कॉलेज हे सुद्धा सर्टिफिकेशन करून देऊ शकतं. अकोला युनिव्हर्सिटी, पंजाबराव कृषी विद्यापीठ सुद्धा करून देऊ शकतं. पण ह्यांच्या सर्टिफिकेशन पेक्षा ICARचं सर्टिफिकेशन हे ऑल ओव्हर इंडिया ऍक्सेप्टेबल आहे, म्हणून मी करताना त्यांच्याकडनं करून घेतलंय. आणि पोस्ट हार्वेस्टिंग साठी 4च ठिकाणी ते होते, म्हणून मग मी त्यातलं एक कोइंबतूरला मला संधी मिळाली की त्यांना विचारलं मी की तुम्ही करून शकणार का, तर ते म्हटले हो करता येईल, म्हणून मग तिथे केलं मी. ओके. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करायला लागली म्हणजे त्यांना देण्यासाठी? त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही ही खरी गोष्ट मला तेव्हा कळली की ऍज अ प्रॉडक्ट म्हणून तुम्ही मार्केटमध्ये ज्या वेळेला आणतात, तर माझ्या दृष्टीने मशीन तयार झालं, कस्टमर पर्यंत गेलं, पण ते तसं नसतं. ते प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर ज्या वेळेला आम्ही त्यांना ऍप्लिकेशन केलं, त्यांच्या फीज भरल्या, नंतर त्यांनी सांगितलं होतं की साधारण एक 10 पीस मधनं 1 पीस आम्हाला पाठवा, पण दुर्दैवाने कोविडमुळे त्यांना पाठवता नाही आला, एकच पाठवावा लागला मला. तो एक पाठवला. पण त्यासोबत त्यांनी मला मग बऱ्याच गोष्टींचे नॉर्म्स मागितले, म्हणजे उदाहरणार्थ की तुमच्या प्रत्येक मशीनला नंबरिंग असलं पाहिजे, प्रत्येक मशीनवर तुम्हाला तुमचे जे टूल्स असतात त्याच्यावर पण नंबर पाहिजे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असली पाहिजे, बॅच कोड असला पाहिजे, म्हणजे प्रॉडक्ट तयार करतो म्हणजे ह्या गोष्टी त्यावर असायला पाहिजेत. हे एक मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि दुसरा प्रकार असा की युजर मॅन्युअल असलं पाहिजे, ऑपरेटर्स मॅन्युअल असलं पाहिजे. मग आम्ही ऑपरेटर मॅन्युअल तयार केलं, ते त्यांना पाठवलं की मग आता ऑपरेटर मॅन्युअलचा आमच्या पुढे प्रश्न आता आहे अजून, कारण माझं मशीन जे जात आहे ते बरंचसं आदिवासी एरियात जात आहे किंवा ओडिसा सारख्या राज्यात जात आहे, जिथे मराठी माहित नाही, इंग्लिश माहित नाही, त्यांना फक्त त्यांची भाषा कळते. मग अशा वेळेला आता आम्ही व्हिडिओ तयार करतोय की ते व्हिडिओ जो कोणी मशीन नेईल त्याला मी इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स याचे सगळ्याचे मी व्हिडिओ देणार. आणि नाही भाषा कळली तरी सुद्धा व्हिडिओ बघून काहीतरी चित्रातनं कळेल त्यांना, म्हणून आता युजर मॅन्युअल कागदोपत्री न देता व्हिडिओ करून देतोय. छान. मी आता इथे एक सेकंड पॉज घेतो. सगळ्या पार्टिसिपंट पैकी आपण 45 मिनिटं झालेत आपल्याला गप्पा मारून. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता हात वर करून. कोणालाही प्रश्न असतील तर विचारा. पार्टिसिपंट पैकी कोणीतरी हात वर केलाय? सचिन सर. हा, पहिल्यांदा मला वाटतं आनंद अशोक सर बोला. सर. हो, नमस्कार. सांगा. ऍक्च्युली मला प्रश्न असा नाहीये, पण मॅडमनी, उज्ज्वला मॅडमनी जे सांगितलं त्यामुळं मला जे मुलांना इनपुट देता येईल ते भरपूर आहे. म्हणजे जो का मी तुम्हाला मागच्या वेळेस प्रश्न विचारला, सांगितलं होतं की बाबा इंजिनियर मुलं जे करतायत आणि त्यांना पुढे जे जॉबच्या दृष्टीने जे आपण EDP जे डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय मुलांमध्ये, तर जे मॅडमनी सांगितलं की त्यांची सुरुवात कशी झाली आणि नंतर त्यांनी तो प्रोजेक्ट कसा इम्प्लिमेंट केला ऍज अ स्टार्टअप मध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये, ते फार माझ्या दृष्टीने फार उपयोगी पडलेलं आहे मला. आणि मी खरंच त्या मुलांना, त्या मॅडमना वाटत आम्ही तिथे मॅडमला व्हिजिट पण करता येईल, जर मॅडमनी परमिशन दिलं तर आमच्या मुलांना जाऊन आम्ही तिथं व्हिजिट पण करू. की त्यामुळे कसं मुलांना जे काय आपल्याला वाटतं की बाबा माझा प्रोजेक्ट कसा मी पुढे बिझनेस मध्ये नेऊ शकतो, तर हे मस्त उदाहरण मॅडम मुळे मला आता कळालेलं आहे. आणि खरंच मला या सेशनचा फार म्हणजे उपयोग झालेला आहे. एवढंच मला बोलायचं होतं. ऍक्च्युली प्रश्न असं नाही, कारण मॅडमनी सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आणि त्यांनी जे लाईव्ह टॉयलेट बद्दल सांगितलं ना, म्हणजे ती आयडिया मला फार इतकी आवडली ना, म्हणजे आता आपल्याला नाही करता येणार सध्या, मी कम्प्युटर फील्डमध्ये, पण आमचे जर काही स्टुडंट असतील तर त्यांना खरंच तिथं नेऊन तिथं दाखवून आणि त्याच्यामध्ये काय अजून आपल्याला काही इनोव्हेशन वगैरे करता येईल, जर मॅडमची जर परमिशन असेल तर आम्ही खरंच मी त्याचा प्रयत्न करीन. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. एवढंच बोलायचं होतं मला. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की म्हणजे ह्या दोघांचाही प्रवास, म्हणजे अनिल गोसावी आणि उज्ज्वला छोट्याशा गावातून आले, बारामती जवळच्या एका छोट्या गावात ते दोघं आले आणि तिथून त्यांचा हा सगळा प्रवास सुरू झाला. तुम्ही ऐकलं की दोघही जण पहिल्यांदा फर्स्ट जनरेशन लर्नर पण आहेत आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर पण आहेत. म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये ते पहिले शिकलेले आहेत आणि
पहिलेच उद्योजक पण आहेत आणि त्यांनी अगदी फ्रीलान्स म्हणजे स्वतः डिझाईन दुसऱ्यांना करत करून व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांनी ती एवढा मोठा त्यांचा तो व्यवसाय उभा केलेला आहे. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे, कॉमेंट किंवा काही? शुभम, तुला काही प्रश्न विचारायचा आहे? नाही हॅलो. सर. ओके, हॅलो सर. हॅलो. हा विचारा. हा म्हटलं सर, एखादी म्हणजे उदाहरणार्थ कंपनी टाकण्यासाठी आपल्याला पैसा कसा उपलब्ध करू शकतो आपण? मी थोडा वेगळ्या पद्धतीने उज्ज्वला प्रश्न विचारतो की उद्योग सुरू करण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे आणि सगळ्यात पहिली कसा मिळवायला लागतो? हो, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला उद्योग काय करायचा आहे हे सगळ्यात पहिलं ठरवायला पाहिजे. तुमचे क्लायंट्स कोण कोण असतील ते तुम्ही ठरवायला पाहिजे. कारण इंजिनिअरिंग स्पेसिफिक उद्योग असेल तर त्याच्या पैशाच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. तुम्ही रिटेल बिझनेस करणार म्हणजे तुमचं प्रॉडक्ट रिटेलसाठी करणार असाल तर तो उद्योग वेगळा असतो, त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. तर ते आधी आपल्याला ठरवायला लागतं की आपल्याला व्यवसाय कुठला करायचा आहे आणि मग त्या व्यवसायानुसार तुम्हाला लागणारी मशिनरी पण आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आढावा घ्यावा लागतो की मला किती लोकांपर्यंत पोहोचायचंय. कारण कुठलाही व्यवसाय मी आज सुरू केला की लगेच मला 50 कस्टमर मिळणार नाहीयेत. मला आधी 2 कस्टमर, मग 5 कस्टमर, मग 10 कस्टमर, मग 50 होतील ते. हा जो पेशन्स आहे तो ठेवून तुम्हाला चालायला लागतं आधी. मग माझं मत असं आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करताना आधी समजा तुम्ही रिटेल सारखा करत असाल तर आम्ही जसं 2 मशीन घेऊन इंजिनिअरिंगचा व्यवसाय चालू केला तसं तुम्ही एखादी मशीन घेऊन व्यवसाय चालू करा, कस्टमर पर्यंत पोहोचा. तुम्ही कस्टमर 4-5 कस्टमर झाले की तुम्हाला लक्षात येतं अरे ही नाही, ही अजून एखादी मशीन टाकली तर ती लोक मला काम देऊ शकतील, मग तुमची दुसरी मशीन वाढेल. असा तो व्यवसाय करायला लागतो. पण ठरवावं आधी लागतं की मला नक्की कुठला व्यवसाय करायचा आहे. म्हणजे सुरुवात छोट्यापासून करून हळूहळू आपल्याला वाढत नेता येतं आणि आपल्याला जेवढं काय म्हणून आपल्याला शक्य आहे, जेवढं आपल्याला पेलता येत आहे. जसं आता यांनी सांगितलं की यांच्याकडे सुरुवातीला भांडवल नव्हतंच, तर अनिल गोसावी आणि उज्ज्वला ह्या इतर लोकांच्या वर्कशॉपमध्ये जाऊन डिझाईन करून देत होते आणि हळूहळू ते करत करत मग त्यांनी 2 छोटी मशीन्स घेतली, मग 2 छोटी मशीन्स घेतल्यानंतर मग ते व्यवसाय वाढवला आणि मग पुढे गेले. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवसाय वाढवत जायला लागतो. 2 गोष्टी आहेत की आपल्याला उज्ज्वला काही सांगायचं आहे? आत्ताच्या पिढीला असं काहीतरी आहे की व्यवसाय टाकायचा म्हणजे सगळं फुल फ्लेश कम्प्लीट करायचं आणि मग कस्टमर बघायचे. तर ते तसं होत नाही आणि होणार पण नाही. कुठलाही व्यवसाय तुम्ही यशोगाथा घेतली कुठल्याही व्यवसायाची तर ती आधी शून्य असतं. मग ते करता करता थोडं करता करता तो मोठा झाला. म्हणजे चितळेंचं एक दुकान, अगदी तुम्हाला उदाहरण जवळच सांगते. चितळेंचे एकच दुकान होतं आधी तुमच्या शनिवार पेठे याच्या पेठेतलं बाजीराव जवळचं आणि डेक्कनचं. ते केल्यानंतर त्यांनी जसं जसं त्यांना लक्षात आलं की अजून 2 ठिकाणी गेल्यावर अजून फ्रँचायझी देतात ते हे करतायत, मग त्यांनी जर्मनीवरनं मशीन आणून मग ते सगळं सुरू केलं. पण जर्मनीवरनं मशीन आणण्याच्या आधी ते बायका लावूनच करून घ्यायचे सगळं. हा जो पार्ट आहे की व्यवसाय वाढवणं हे शून्यातनं आणि छोट्या छोट्यातनंच होतंय. अगदी खूप सारी मशिनरी घेऊन होणार नाहीये. हा मूळ मंत्र व्यवसायाचा असायला पाहिजे आणि तेवढे पेशन्स असायला सगळ्यात महत्त्वाचं. कारण जसं योगेश म्हटलेत आता की माझ्या बरोबरीच्यांनी 2-2 फ्लॅट घेऊन झालेत ना, मी नाही म्हणत नाही, पण मी समाधानी याच्यासाठी की माझी जर व्हॅल्यू काढली आज तर मी कोटीचा बिझनेस केला म्हटलं माझी व्हॅल्यू कोटीची आहे. हा विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे. मी इन्व्हेस्टमेंट त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या घरात केली आहे, मी इन्व्हेस्टमेंट मशीनिंग मध्ये केली आहे, मी इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन्स मध्ये केली आहे ज्याचं रूपांतर प्रॉडक्ट्स मध्ये होऊ शकतं. हे क्लिअर आपल्या डोक्यात आयडिया पाहिजे की नाही व्यवसाय असतो आणि सिक्युअर जॉब. पण आता कोविड नंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल की जॉब इज ऑल्सो नॉट सिक्युअर्ड. कारण सगळ्या कंपन्या बंद करू शकतात. एक व्हायरस कंपनी बंद करू शकतो, अख्खं जग बंद करू शकतो. तर ते सुद्धा सिक्युअर्ड नाही आहेत. म्हणजे जी आतापर्यंत माझ्या पिढीला संकल्पना होती की लाईफ इज सिक्युअर्ड विथ द मनी, ते सुद्धा आता राहिलेलं नाहीये कोविड नंतर. एक प्रश्न असा आहे की तुम्ही 2008चं रिसेशन मध्ये कसं कोप अप केलं? हा, 2008चं रिसेशन ज्या वेळेला आलं त्यावेळेला आम्हाला त्रास बराच झाला. आम्ही 1-2-3च कंपन्यांची पॅकेजिंग कंपन्या होत्या माझ्याकडे आणि पारी वगैरे सारख्या कंपन्यांवर काम करत होतो, पण कामही कमी व्हायला लागली होती. म्हणून आम्ही दोघांनी 2000 साधारण 9च्या सुमारास आम्ही टाटा स्वतःच मार्केटिंगला सुरुवात केली.
मग अनिल आणि मी स्वतः दोघं जणही जायचो काही वेळेला तो एकटा जायचा कंपन्यांमध्ये आणि मग कामं शोधायचा, कोणाच्या तरी ओळखीने तरी कामं शोधायचा. असं करत करत आम्ही ते वर्ष कोपअप केलं होतं 2008 सालचं. पण त्यावेळेला टाटा कंपनीत गेल्यानंतर मला टाटा लोकांनी आम्हाला दोघांनाही उभं केलं नाही, कारण ओळखीचंच कुणी नव्हतं. म्हणून आम्ही जाऊन परत आलो होतो. आणि इथेही सांगते की त्यावेळेला मला फार मायूस झाल्यासारखं झालं होतं की अरे बापरे, टाटा कंपनीतल्या लोकांनी आपल्याला उभं पण नाही केलं. असं आपल्याला वाटलं पण होतं मला. पण नंतर असं झालं की फील्डमध्ये काम करता करता 2000 साधारण 10च्या सुमार असेल की त्यावेळेला एक लक्षात आलं की टाटा कंपनीची लोक स्वतःहून आमच्याकडे आली आणि त्यांना त्यांच्या रेल्वेच्या याच्यासाठी एक एन्क्लोजर करून हवं होतं. आणि मग त्यावेळेला मला आपोआप व्हेंडर कोड मिळाला. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या मनात जर तुमची स्वप्न असतील, तुमचे विचार असतील, तर ते बरोबर काही रूपाने येतात, तुमच्याकडे परत येतात आणि तुम्हाला ते मिळतं. फक्त तुमचं विजन तिथपर्यंत ओके, छान. कोणाला अजून प्रश्न विचारायचा आहे? कोणाला काही हात विचारून? हा हॅलो सर, मी प्रथमेश बोलतोय. हा प्रथमेश. हा, मला असं विचारायचं होतं मॅमला, जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरुवातीला स्टार्ट करतो तेव्हा 2 प्रकार असतात आपल्याकडे. एक तर एक्झिस्टिंग ज्या कंपन्या आहेत त्यांचा व्हेंडर होणं, त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करणं, त्याच्यापासून ऍक्च्युली बिझनेस ग्रो होतो. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण एक स्वतःचं प्रोडक्ट काढतो, म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःचं प्रोडक्ट ठरवलं, ते प्रोडक्ट ठरवण्यापर्यंत यायला किती वेळ लागला तुम्हाला, की मार्केटमध्ये याची गरज असेल किती आणि काय असेल हे सगळं शोधून काढायला किती वेळ लागला तुम्हाला ऍक्च्युली? तसं बघायला गेलं तर माझा प्रवास जो झालाय तो असा वेळ घेऊन नाही झालेला. कारण 2 गोष्टी आहेत. ज्यावेळेला आम्ही कंपन्यांची कामं करत होतो, तर त्यावेळेला माझ्या प्रॉडक्ट्सवर रिसर्च करणं, प्रॉडक्ट्स तयार करून घेणं आणि हे करणं आम्ही हे करतच होतो. ते कसं करत होतो, तर इंजिनिअरिंग स्टुडंटला आम्ही आमच्या सोबत घ्यायचो आणि त्यांना आम्ही ते डिझाईन द्यायचो की तू याचा डिझाईन कर आणि तू एक प्रोटोटाइप तयार कर. असं आम्ही करतच होतो. त्यामुळे आमचा जो प्रवास आहे हा कंटिन्युएशनचा प्रवास आहे स्वतःच्या प्रॉडक्ट बरोबरचा. पण थांबायचं कुठे असं ज्या वेळेला येतं, म्हणजे कसं असतं की माझा बिझनेस खूप छान चालला आहे आणि चालत असताना मला आठवतच नाही की माझे प्रॉडक्ट्स करायचे आहेत. मग आपण ते विसरून जातो आणि आपल्याला जे मिळतंय त्याच्या मागे पळत जातो. आमचा प्रवास तसा नाही झाला. आमच्याकडे कसं झालं की 2013चं रेसेशन आलं आणि आम्हाला जाणवत होतं की या रेसेशनमुळे आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे. पण कंपन्यांची कामं थांबवायला पाहिजे म्हणून आम्ही कंपन्यांची कामं थांबवत होतो. पण सोल्युशन काय काढायचं हे त्यावेळेला जाणवत नव्हतं. पण अचानकरित्या बिल गेट्सचा प्रोजेक्ट आला आणि तिथून आमची सुरुवात झाली आणि आम्ही दोघांनी ठरवलं की अरे बस आता हा बिल गेट्सचा प्रोजेक्ट करू आणि आपल्या प्रॉडक्टकडे वळू. म्हणजे तो एक की तो आम्हाला रेसेशन मध्ये अटकणं, तुमच्यापर्यंत कामं नसणं, त्याच वेळेला हा जो प्रोजेक्ट आला त्याचा आम्ही फायदा घेतला की आता कंपन्यांना सांगायचं बस आता आम्ही कुणाचीच कामं करत नाही असं म्हणून तो एक पॅच स्वतःला ट्रान्झिशन मध्ये टाकणं एक 7-8 महिन्याचा आणि मग प्रॉडक्ट कडे जाणं, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाचा प्रवास होता हा की स्वतःच्या प्रॉडक्ट लेवलला येण्यासाठीचा. 1.5 ते 2 वर्ष प्रॉडक्ट डेव्हलप करून प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्याचा. पण प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने जो विचार होता तो आधी सुरुवातीपासूनच. शेवटचा मला प्रश्न विचार. हा बोला प्रथम, कोण विचारताय? हा, मग मला आता एखादं प्रोडक्ट म्हणजे माझ्या मनामध्ये काही आयडिया वेगवेगळ्या, पण माझं आता एस्टॅब्लिशमेंट नाहीये, म्हणजे कुणासाठी मी काम करत नाही कोणत्या कंपनीसाठी की त्यांना काय रिक्वायरमेंट आहे त्यांची ती घेऊन त्यांचे मटेरियल असं डिलिव्हर करणं असं नाही करत. तर तसं डिलिव्हर करायला पहिल्यांदा सुरुवात करावी का माझ्या प्रोडक्ट वरती पहिल्यांदा मी फोकस करावा, ते डेव्हलप करावे आणि डायरेक्ट मार्केटमध्ये उतरावं? सगळ्यात पहिली गोष्ट तुझं प्रॉडक्ट काय आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला ते सांगता येईल की ते प्रॉडक्ट जे काय करायचं ते कुणासाठी करणार आहेस, त्याचे कस्टमर कोण कोण आहेत हे आधी शोधायला पाहिजे. त्याचा मार्केट सर्वे करायला पाहिजे की जेणेकरून मी माझं हे प्रॉडक्ट खरंच किती लोकांना गरजेचं आहे किंवा किती कंपन्यांना गरजेचं आहे. हे करत असताना त्याचे कॉम्पिटिटर कोण कोण आहेत. कारण मी पहिल्यांदा तयार करत असेल तर मी राजा होऊ शकतो, म्हणजे जसं राईस डिहस्किंग मशीनचं झालंय की हातसडीच्या तांदळाच्या क्वालिटीचं मशीन नाही, सगळ्या मिल्स आहेत, मशीन नाहीये. तर सिमिलर वे ते प्रॉडक्ट जे आहे ते युनिक पीस असेल तर तुम्हाला मार्केट ओपन होतं लगेचच, नसेल तर तुमचे कॉम्पिटिटर तुम्हाला शोधायला लागतात आणि मग त्या कॉम्पिटिटरच्या रेटला मी मॅच करू शकणार आहे का हेही तुम्हाला बघायला लागतं.
आणि मग तुम्ही तो विचार करून उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग करून की मला हे प्रॉडक्ट कमी किमतीत बसवायचं असेल माझ्या कॉम्पिटिटर पेक्षा तर मला काय करावं लागेल असा सगळा स्टडी करून मग प्रॉडक्ट लेवलला उतरता येईल. आधी डायरेक्ट प्रॉडक्टला गेलं तरी विषय नाहीये. म्हणजे मी जसं केलं आधी कंपन्यांची कामं आणि मग प्रॉडक्ट असं करावं अशी माझी इच्छा नाहीये. पण प्रॉडक्ट जर असेल तर त्याचा प्रवास हा असा व्हायला पाहिजे की तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे, त्याचं मार्केट सर्वे झाला पाहिजे आणि त्याचा रेट तुम्हाला ठरवता आला पाहिजे. आपली वेळ होत आली आहे. मला शेवटचा प्रश्न असा आहे की अनिल आणि तुम्ही दोघं जण नवरा बायको एकाच उद्योगामध्ये बरोबर काम करतात आणि घरी पण आहेत, तर तुम्ही त्याचं नियोजन कसं करता किंवा म्हणजे भांडण होत नाही का, किंवा कामाचं नियोजन कसं करता, जबाबदारीचं नियोजन कसं करता, घराचं, वर्कशॉपचं आणि वर्कशॉप मधल्या कामाचं? घराचं नियोजन तर सगळं मीच करते. तो घराचा त्याचा काही पार्ट नसतो घरामध्ये. मी म्हणेल तो ते काम चालू असतं. त्यामुळे घरात त्याचा काही पार्ट नसतो. इथे असताना मात्र आम्ही डिफाईन करून घेतलंय की डिझाईन, कस्टमर इंटरॅक्शन आणि या सगळ्या गोष्टी तो बघतो. कारण दोन गोष्टी होतात. सगळी ठिकाणी मी फिरू शकत नाही आणि डिझाईनसाठी त्याला तिथपर्यंत जावंच लागतं. त्यामुळे तो तिथे कस्टमर इंटरॅक्शन करतो आणि प्रोडक्शन, अकाउंट, टॅक्सेशन हा सगळा पार्ट मी बघते. मग त्या ठिकाणी तो डोळे झाकून असतो की तुला काय म्हणायचंय ते सांग आणि मी विषय संपवतो. त्यामुळे तो पार्ट मी कन्सिडर केलेला आहे. तर त्यात आम्ही बायफर्केशन करून घेतलंय. पण तरी सुद्धा होतात मतभेद, होत नाही असं नाहीये. मतभेद खूप ठिकाणी होतात, पण ते किती एक्सटेंड पर्यंत न्यायचे, कारण नात्यापेक्षा आपलं विजन आणि आपले गोल वेगळे. नातं तिथेच राहणार आहे, पण ते गोल सेट केले ते पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे पावलं मागे दोघांनी घ्यायची असतात, कधी तो कधी मी. राईट. मग लास्ट प्रश्न की पुढचं विजन काय तुमचं? व्हॉट अबाउट तुमच्या कंपनीचं पुढचं फ्युचर, नेक्स्ट गोल, पुढचं विजन? नेक्स्ट गोल असे आहेत की क्लाइंबर इंजिनियर्स पहिल्यापासून त्याचं पॅशन जे आहे ते इनोव्हेटिव्ह आहे आणि डिझायनर म्हणून आहे. तर क्लाइंबर इंजिनियर्स ही जी कंपनी आहे ही सगळं बाजारात जे काही मिळत नाही, जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सोल्युशन देण्याचं काम क्लाइंबर इंजिनियर्स करणार आहे, डिझाईन आणि डेव्हलपमेंट म्हणून. त्याच्यानंतर माझी जी LLP आहे ती एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स देणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काम करणार आहे. मग ते कुठेही, म्हणजे तुमचा किचन वेस्ट पासून तर तुमचा सगळ्या प्रकारचे वेस्ट, त्याच्यासाठी आमच्या बरोबर विज्ञान आश्रम पण आहे, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आहे, आगरकर इन्स्टिट्यूट आहे, असे टायअप करत चाललोय. पुणे युनिव्हर्सिटी आहे आमच्यासोबत टायअप केलेली. आणि अशा प्रकारे आम्ही तिचं फ्युचर विजन बघतो आहोत की कचऱ्याच्या याच्यात किंवा सॅनिटेशनच्या याच्यात ती कंपनी काम करणार आहे. आणि क्लाइंबर सिस्टीम्स ही जी माझी कंपनी आहे ही कंपनी आमची ऍग्रीकल्चर इक्विपमेंट्स मध्ये काम करणार, जे पोस्ट हार्वेस्टिंगचे असतील. गुड, चालेल. थँक्यू उज्ज्वला मॅडम. आम्हाला म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच एकूण छोट्या उद्योगाचं नियोजन कसं करायचं कामाचं, किंवा फायनान्स प्लॅनिंग पासून तर मटेरियल आणि लेबर याबद्दल तुमच्याकडनं खूपच चांगली माहिती मिळाली. मी सगळ्या विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो की आणि जे फॅकल्टी आहेत त्यांना पण की अनिल गोसावी जे आहेत आणि उज्ज्वला मॅडम आहेत, हे दोघे जण विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट द्यायला किंवा गाईड करायला नेहमीच तयार असतात आणि त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना तर तुम्हाला पण तर तुम्ही नक्की त्यांना अप्रोच करू शकाल. मी तुमचे उज्ज्वला मॅडमचे तुम्ही आमच्या कार्यक्रमात भाग घेतला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सचिनकडे सूत्र स्वाधीन करतो. सचिन, मला थोडं सांगायचं आहे याच्यात. आनंद सर जे म्हटलेत की त्यांना मी हो म्हटलं तर ते आमच्याकडे व्हिजिट द्यायला तयार असतील तर आम्ही वेलकम म्हणू त्यांना, की आम्हालाही आवडेल तुमच्या स्टुडंट्सला इथे आणलं आणि गाईड करायला नक्की आवडेल. आणि दुसरं असं की मी विज्ञान आश्रमला नक्की सांगेल की तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट, अकाउंटचा पार्ट किंवा कंपनी फॉर्मेशन या सगळ्यामध्ये जर मला काही मदत करता आली किंवा लेक्चरसाठी काही हे करता आलं तर मी अगदी आनंदाने करेल ते. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू उज्ज्वला मॅम, तुम्ही वेळ दिला योगेश सर, तुमचे धन्यवाद. आपण थांबतो.